ते अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली। लंकेंची ही भेट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी जात भेट घेतली। गजा मारणेनं निलेश लंकेंचा सत्कारही केला। निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला सुद्धा। त्यामुळे आता यावरनं मोठा राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे। दरम्यान या भेटी संदर्भात निलेश लंकेंनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आपण ते देखील पाहूया। कुख्यात गुंड गजा मारणे यांना भेटल्यानंतर निलेश लंके यांच्यावरती जोरदार टीका होताना दिसते आहे। ते त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। एक भेट घेतली आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली। खरं तर काय एकंदरीत मला नंतर तास 2 तासांनी काही मला पुण्यातून काही मित्रांचे फोन आले। तर तुम्ही ज्या भागामध्ये गेले ते काही नियोजित कार्यक्रम होता कारण मी सांगितलं फक्त सांत्वनपर भेट नियोजित होती, बाकी कोणाकडे जाणं हा माझा नियोजित नव्हतं। त्यामुळे मला थोडी पार्श्वभूमी नंतर माहित झाली। त्यामुळे हा जो प्रकार घडला तो एक ऍक्सिडेंट झालेला आहे। त्या व्यक्तीचा माझा कुठला संबंध नाही, काय नाही म्हणजे ती नकळत ती। दरम्यान ज्या गजा मारणेनं निलेश लंकेंचा सत्कार केला तो गजा मारणे नेमका आहे तरी कोण, त्यावर एक नजर टाकूया। गजानन मारणे हा पुण्यातला एक कुख्यात गुंड आहे। गजा मारणे हा मूळचा मुळशी तालुक्यातला आहे। गजा मारणेची स्वतःची मारणे टोळी आहे। गजा मारणेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। पप्पू गावडे, अमोल बधे हत्येमध्ये गजा मारणेला अटक झालेली होती। हत्या प्रकरणात कोर्टानं शिक्षा देखील ठोठावलेली होती। गजा मारणेवर अलीकडच्या काळामध्ये खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्यात गजा मारणेवर मोक्का देखील दाखल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।